कधी हसवणार, कधी रडवणार, अबोल भावना जपणार, चेहरा सहज वाचणार, असं नातं असतं मैत्रीचं. सुखात आणि दुःखात नेहमी सोबत चालणार, संघर्षाच्या काळातही भक्कम साथ देणार, असं नातं मैत्रीचं. म्हणून सांगतो मित्रांनो, मैत्रीला नको बंधन फ्रेंडशिप बँडचे, सेलिब्रेशन साठी नको कारण फ्रेंडशिप डेचे. कारण मित्रांसोबतचा प्रत्येक क्षण उत्सवासारखा असतो, आयुष्यात रंग भरणारा असतो, इंद्रधनुचा ठेवा असतो, असं नातं मैत्रीचं. अरे गाईज, हे बघा. हे नंतर बघू ना. थांब जरा, थोडा वेळ थांब. नंतर बघूया ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हो ना ग. पहिला आधी तू माझा. हे सारा, व्हॉट्सअप. नथिंग मच. ए, हिला काय झालं? सदमा लागल्यासारखी बोलते. बरी आहेस ना तू? हे यार, शट अप गाईज. तिला काय झालं हे विचारायचं सोडून तिची मस्करी कसली करताय? हं, काय झालं सारा? एव्हरीथिंग ऑल राईट? घरी काही झालंय का? कोणी काही बोललंय का तुला? ए, चल सांग आता, जास्त भाव नको खाऊस. आय होप सगळ्यांचं गेसवर्क झालं असेल, पण तुम्ही जसं बोलताय तसं काहीच झालं नाही. मग तू इतकी सॅड का आहेस? आज मी कपाट आवरत होती. साफ करताना आपले फोटो अल्बम सापडले. इतक्या सगळ्या मेमरीज, आणि मला रिअलाइज झालं आपल्या फ्रेंडशिपला इतके इयर्स झालेत, तरी अजूनही आपली फ्रेंडशिप तशीच आहे. हो ना, खरंच वर्ष कशी पटकन निघून गेली समजलंच नाही. आणि आता तर आपण स्कूलिंगच्या लास्ट इयरला येऊन पोहोचलो आहोत. टाइम फ्लाइज गाईज. अरे मग गुड ना, आपली फ्रेंडशिप किती मस्त टिकली. मग तू इतकी सॅड का आहेस? पण 10th नंतर काय? म्हणजे अरे वेड्यांनो, तुमच्या लक्षात कसं येत नाही? स्कूलिंगचं हे आपलं शेवटचं वर्ष आहे. हो ना. अरे हो, हे तर आपल्या लक्षातच आलं नाही. आपल्या सगळ्यांचा 10वी पर्यंतचा प्रवास दिवस कसे निघून जातात हे आपल्याला उमजतच नाही. खूप मोठे झालो ना हो ना आपण. रे. मला तर अजूनही शाळेचा तोच पहिला दिवस आठवतोय. पावसाने भिजलेले रस्ते आणि शाळेत जायचं म्हणून पाण्याने भिजलेले आपले डोळे. अरे गाईज, चला ना बसूया. माझे पाय पण खूप दुखायला लागलेत रे. गरम पण होतंय. चला चला. चला चला चला. हमारी स्कूल लाइफ का एक आखिरी खूबसूरत पार्ट, जिसे कहा तो पार्टी जाता है, पर ये वाली पार्टी आंखों में आंसू ले आती है. क्योंकि अब हम उस स्कूल से दूर होने वाले हैं. हम मिस करने वाले हैं उस मॉर्निंग प्रेयर. हम मिस करने वाले हैं उन टीचर्स के डर को. हम मिस करेंगे दोस्तों की चुराए टिफिन को. हम याद करेंगे मस्ती भरी मिसेस, वो चौक के छोटे टुकड़े जो दोस्तों में फेंका करते थे. उस कागज की बॉल बनाकर जब क्रिकेट खेला करते थे. हम याद करेंगे उस क्रश को, चेहरे पे ले आते थे ग्लस जो. ओ क्रश. हाँ, उलाला, कौन होती थी क्रश? छोड़ो यार. हम याद करेंगे उस छुट्टी वाली घंटी को और उस स्कूल वाली बस को. याद आएगा वो बचपन जो स्कूल ग्राउंड में बीता था. वो स्पोर्ट्स वाले टूर्नामेंट, कभी हारे थे कभी जीते थे. वो क्विज कंपटीशन जिनकी तैयारी में दिन बीते थे. हम मिस करेंगे वो स्कूल हाउस जिनके लिए दोस्तों से भी लड़ते थे हम. और वो मैथ की क्लास. कुछ पकाओ दोस्त और उनकी बकवास. कुछ क्लासमेट्स जिनसे बनती नहीं थी, और वो क्लास मॉनिटर जो कुछ समझती नहीं थी. आणि आता तर आधी वाटायचं की स्कूल लाईफ कधी संपतंय, आणि आता वाटतंय स्कूल लाईफ कधी संपूच नाही. ना पढ़ने का मन, वो बात करने का बहाना, जब मांगते थे एक्स्ट्रा पेन. वो बीच वाला पेन जो क्लास टेस्ट के लिए निकालते थे हम. और वो रिपोर्ट कार्ड जहाँ पेरेंट्स की जगह खुद ही साइन मारते हो थे. ना ग, आपल्याला किती एक्साइटमेंट असायची. आपले बेंच पार्टनर कोण असणार किंवा आपले क्लास टीचर कोण असणार याची. मिस करू आपण ती स्कूल लाईफ. आठवतंय प्रॉक्सिमसला बोलून फ्री लेक्चर मध्ये आपण काय म्हणायचो? पीटी, पीटी, पीटी. पीटी.
तुमच्या लक्षात येतंय का PTM ची किती भीती वाटायची ते? पण त्यानंतर तर आता डिवाइडच होणार. म्हणजे अरे वेड्या, म्हणजे कोणी सायन्स, कोणी कॉमर्स, कोणी आर्ट्स घेणार. आवर बॉन्ड विल बी अनब्रेकेबल बॉन्ड. क्लोज वाला फ्रेंडशिप. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. आठवते ना सर्वांना काय म्हणायचंय ते? हो रे. हा, बसा लवकर.